मी माथाडी कामगार असून बाबुराव रामिष्टी पतसंस्थेने 22 माथाडी कामगारांच्या वरती 25 लाखाचे कर्ज काढून ती रक्कम अफरातफर त्यांच्यामध्ये केलेली आहे। त्या रकमेची आम्हाला कुठली कल्पना नाही, त्या संस्थेचे आम्ही सभासद नाही, त्या संस्थेकडे आम्ही कर्जाची मागणी केलेली नाही। ज्या वेळेला आम्हाला नोटीस घरपोच झाले त्यावेळेला आम्हाला समजले की आमच्या नावावरती त्यांनी 25 लाखाचा बोजा चढवलेला आहे। त्यावेळेला सर्व माथाडी कामगार त्यांच्या पतसंस्थेमध्ये गेले असता त्याची चौकशी केल्यानंतर आम्हाला त्याच्यामध्ये हे निष्पन्न झालं आणि त्यांना आम्ही जाब विचारला तर त्यांनी बोलले की आम्ही हे रकमेची अफरातफर केलेली आहे। आणि दुसरी गोष्ट म्हणजे एक दोन कामगारावरती कर्ज काढलेलं नसून अशा 22 दीपक फर्टिलायझर 6289 टोळी क्रमांकामध्ये झालेला प्रकार समजल्यानंतर इतरही शेकडो कामगारांच्या वरती अशा रकमेची त्यांनी अफरातफर केलेली आहे। प्रत्येकी 25 लाख रक्कम इतकी रक्कम ह्या बाबुराव रामिष्टी पतसंस्थेचे चेअरमन, व्हाईस चेअरमन, सेक्रेटरी या लोकांनी त्या रकमेची फसवणूक करून खोटे फॉर्म भरून खोट्या सह्या घेऊन त्यांनी त्या पैशाची अफरातफर केलेली आहे। सागर दामोदर बनकर। आमच्या 6289 टोळीमध्ये कमीत कमी 1 वर्ष झाली हा प्रकार चालू आहे, पण हे आम्हाला काही माहीत नाही। आमचे 2 मुकादम भरत मोठे व किरण मोठे हे दोघांनी आमच्या कामगारांना एका साईडला घेऊन तुमचे आधार कार्ड, पॅन कार्ड द्या, तुम्हाला आम्ही असं 4% देतो, 5% पैसे तुम्हाला आम्ही देतो असे सांगून काही कामगारांकडून कागदपत्र घेतली। त्याला 1 वर्ष होऊन गेले। त्यानंतर ती कागदपत्र त्यांनी वरती बोर्डामध्ये दिलेली होती बाबुराव रामिष्टे पतपेढीमध्ये। त्या पतपेढीमध्ये डुप्लिकेट सह्या मारून हे करून 25 लाख 22 जणांवरती बोगस कर्ज काढलं। बोगस कर्ज त्यांच्या नावावरती पतपेढीमध्ये आहे, पण चेक हे दुसऱ्याच्या नावावरती वाटलेले आहेत। त्याच्यामुळं नोटीस ज्या वेळेला पतपेढीमध्ये कर्ज थकीत झाले, आकाश जगताप यांना पहिलं लेटर आले, त्याच्यामध्ये असा उल्लेख त्यांचं 25 लाख कर्ज आणि वरून 29,000 रुपये थकबाकी असं लेटर त्यांना आल्यानंतर आम्ही त्यांना जाब विचारला पतपेढीला, हे असं कसं काय झालं? तर पतपेढीने आम्हाला असं सांगितलं की हे तुम्हाला चुकून लेटर आलेलं आहे। त्यानंतर आमचे 2 मुकादम भरत मोठे आणि किरण मोठे या दोघांनी सांगितलं तुम्ही काही काळजी करू नका, 2 दिवसात त्यांना आम्ही नीलचा दाखला देतो। त्यानंतर आम्ही 4 दिवस शांत बसलो त्यांच्या सोसावरती, कारण ते आमचे टोळीचे मेन मुकदम आहेत म्हणून। त्यानंतर 4 दिवसानंतर आम्ही ते लेटर घेऊन पतपेढीत आमच्यातले कामगार 10-12 जण गेले। त्यावेळेला त्यांनी टोटल 22 माणसांची नावं सांगितली की एवढ्या नावावरती 25 लाख रुपये कर्ज आहे, त्यानंतर बोगस कर्ज आहे। त्यानंतर आमच्या टोळीमधून एक 4 वर्षापूर्वी राजीनामा देऊन गेलेला एक माणूस आहे सचिन देवकाते म्हणून, हा माणूस मास्टर माइंड आहे त्याच्यामध्ये। तो वरच्या पतपेढीमध्ये बसण्या उठण्यात कायम आहे, त्यांच्यामध्येच तो सेक्रेटरीमध्ये काय आहे तो। तर त्यांनी ह्या 2 मुकदमाला हाताशी धरून एवढ्या माणसाची फसवणूक केलेली आहे आणि आता ती तिघं फरार आहेत पैसे भरतोमोर। आज आमच्या एका माणसामागं 5 माणसं घरी खायला येते, आमचं खायचं वांदा आहे। आज कंपनी आमची बंद आहे। विचार करण्याची गोष्ट, आम्हाला कंपनीत याला सुद्धा आमच्याकडे पैसे नाहीत। दुसरी गोष्ट म्हणजे ह्या दोघांना फोन केले ते आता फोन उचलत नाही, काय नाही। आम्ही पोलीस स्टेशनला जाऊन अफेअर केलेलं आहे, नोंद झालेलं आहे। आता पोलीस त्यांना वॉरंट काढतील किंवा काय, हा वेगळा भाग आहे। परंतु आत्ता आम्ही खायचं काय, दोन्ही पतपेढीत आमचं घरासाठी किंवा आम्ही कामाला लागायसाठी खालच्या पतपेढी, आम्ही ज्या पतपेढी आम्ही रजिस्टर आहे त्या पतपेढीत आमच्यावर कर्ज आहे 10-12 लाख रुपये, वरून परत ह्या 25 लाख रुपये आम्ही हप्ता कुठून भरणार? आम्हाला एकदम न्याय म्हणजे ताबडतोब पाहिजे, नाही तर आम्ही 4 दिवसात उपोषणाला बसणार आहे। हे तुम्ही आमच्यासाठी जरा सहकार्य करून तुम्ही न्यूजवरती आमचं व्यवस्थित न्याय देऊन याचं एवढं आमचं काम करा, एवढी आमची नम्र विनंती आहे। मी त्या पतसंस्थेचा सभासद नाही। त्या पतसंस्थेचं कर्ज काढण्यासाठी आपल्याला एक 14 पानाचा अर्ज असतो, तो अर्ज भरावा लागतो, तिथे सभासद व्हावं लागतं। त्यानंतर आपल्याला अर्ज दिल्यानंतर 15 दिवसांना ते मीटिंगला जाऊन ते पास करून 25 लाख रुपये कर्ज तुम्हाला बसतंय का तुमच्या पगारावर हे बघितलं जातं। त्यानंतर आपल्याला अर्जानंतर तुमची छाननी करून तुम्हाला ते कर्ज तुमच्या अकाउंटवर चेक वाटला जातो, पण आमच्या अकाउंटवर ते आलेलं नाही। प्लस आम्ही त्या संस्थेचे सभासद नाही आणि त्या युनियनचे सभासद नाही आणि बाबुराव रामिष्टे ह्या पतसंस्थेचा आमचा काही सुद्धा विषय नाही। आणि आमच्यावर 25 लाखाचं कर्ज लेटर आल्यानंतर कर्ज घेतलेलं आम्हाला भरणा करा म्हणून आता थकीत कर्ज त्यांनी भरा म्हणून सांगितलंय। मग त्याचे पूर्णपणे नाटक असं केलेलं आहे त्यांनी की उडवाउडवीचीच उत्तरं दिलेली आहे। तिथं गेल्यानंतर आम्ही त्या लेटर घेऊन म्हणले 25 लाख कर्ज तुम्ही घेतलेलं आहे, तुम्हाला भरावं लागेल, तुम्ही कायदेशीर काही कारवाई करा। आम्ही कायदेशीर कारवाई करतोय, पोलिसांकडे गेलो, सर्व गृह खात्याकडे गेलोय, DDR मध्ये गेलो, सहकार विभागाकडे गेलो, आता CP ऑफिसला गुन्हे शाखा 3 मध्ये आमची केसची गुन्हा
नोंदवून आता ते पुढील प्रक्रियेसाठी गेलेलं आहे. आम्हाला न्याय मिळावा. आमचे गोरगरीब आम्ही माथाडी कामगार आहे आणि आम्हाला घामाचे कष्टाचे पैसे आम्ही कमवतो. माझे नाव अमोल भीमराव पडळकर. काय तू कोण माझा? तू माझा कोण? भावाला देखील काही इथं देत नाही सहीला राजीनामा करताना. तू माझ्या नाव 25 ला परत तुम्ही स्कॅम केलाय, घोटाळा केलाय, तुम्ही मान्य करताय? 100% गेला. हा, 100%. चला पोलीस स्टेशन. चालतंय. पोलीस स्टेशनला जायला लेटर दिलेलं आहे. आपण आता आत्मदनाचं लेटर घेणार आणि जो साहेबांची मीटिंग करू. या 27 लाख साहेब पण पोलीस स्टेशनला चला. हमारी नोटिस पोस्टर आ रही घरी आ रही घरच्या राहण्या पत्त्यावर बाबूराव रामिष्टे या पतपेढीने मला नोटीस पाठवली होती की तुमचं कर्ज थकीत आहे आणि त्याच्यात असं पण लिहिलं आहे की दंड पण त्याच्यात लावलेला आहे बोगसमध्ये. पण तुम्ही हे लोन घेतलेलं नाही ना, तुमची कागदपत्र कशी काय गेली? ते कागदपत्र आता ते आमच्या 2 मुकदमा आम्हाला माहीत नाही कशी गेली, कुणी दिली, त्या आम्हाला सह्या पण कुणी केल्या आम्हाला पण काहीच नाही माहिती. पतपेढी पण माहीत नाही कुठे येते. पोलिसांकडे तुम्ही गेलेले? हा गेलो होतो. बाबूराव रमेश पतपेढी या पतपेढीवर आम्ही गुन्हा दाखल केला आहे आणि सहज आमच्या 2 मुकदम किरण मोठे आणि भरत मोठे यांच्यावर पण गुन्हा दाखल केलेला आहे आणि सचिन देवकाते. तर आम्हाला लवकरात लवकर न्याय मिळावा ही आमची ही आमच्या कामगाराला आकाश जगताप याला प्रथमतः नोटीस आली कर्ज भरण्यासंदर्भात. त्यावेळेस आम्ही आमच्या टोळीतील 2 मुकदम किरण मोठे आणि भरत मोठे यांना आम्ही विचारणा केली असता की हे काय प्रकार आहे. तर त्यावेळेस त्यांनी आम्हाला उडवाउडीची उत्तर दिली की नाही हे चुकून आलेलं आहे. मग आम्हाला असा 2-3 दिवसाचा कालावधी दिला आणि त्या दिवसापासून आम्ही विचारणा केली असता पुन्हा आम्ही त्या पतपिढीमध्ये गेलो की रामिस्टिकमध्ये विचारण्यास हे काय प्रकार आहे. तर ते म्हणले हे तुम्ही लोन काढलेले आहेत पण आम्ही तुमच्या पतसंस्थेत कधी आलेलो नाही, आम्ही सभासद नाही तुमच्या पतपिढीचे आणि हे आम्हाला तुम्ही नोटीस कशी काय दिली. तर काय आमच्याला घरी पत्राद्वारे आले, काहींना तिथं बाय हँड देण्यात आले आणि त्याच्यानंतर आम्ही असं उघडकीस आलं की 22 कामगारावर आमच्या 62-89 टोळीतील माथाडी कामगारांना असे बोगस कर्ज काढलेले आहे आणि प्रत्येकी रक्कम 25 लाख रुपयाप्रमाणे काढलेली आहे आणि हे रक्कम काढताना आमच्या कामगारांना कुठल्यालाही माहीत नाही आणि आमच्या खोट्या सह्या, खोटी डॉक्युमेंट हे त्यांनी वापर केलेला आहे. आम्ही पोलिसांच्यामध्ये तक्रार केलेली आहे, आमचा गुन्हा दाखल झालेला आहे. आम्हाला पोलीस यांनी सहकार्य पण आम्हाला एक न्याय भेटावा गृह खात्याकडून मुख्यमंत्र्यांनी ह्याची दखल घ्यावी आणि नाहीतर आम्हाला ना इलाजाने उपोषणाचा मार्ग ही करायला लागेल, स्वीकारायला लागेल. सहकार मंत्र्यांनी ह्यात लक्ष घालावं, ज्या कोणाकडे हे खातं असेल त्यांनीही लक्ष घालावं. हे तर सगळे गोरगरिबी म्हणजे गावाकडचे कामगार आहेत, प्रत्येक जणाला कामानिमित्त इथं आलेले त्यांच्या संग हा झालेला हा गुन्हा उघडकीस आलेला आहे. तरी ह्यातील आमचे 2 मुकदम त्या प्रकरणापासून दोन्ही पशार आहेत आणि ह्याबद्दल एवढंच आम्हाला माहिती आहे. जितेंद्र जगताप. 20 लाखाचं काढलेलं आहे. आम्ही दीपक फर्टिलायझर म्हणजे काम करतो माथाडी म्हणून आणि त्यांनी आमच्या 2 मुकदमांनी किरण मोठे आणि भरत मोठे यांनी फसवणूक केली आमची आणि त्यानंतर त्यांनी 25 लाखाचं कर्ज काढलं बाबूराव रामेश पतपेढी म्हणून आहे तिथून आणि त्यांना अटक व्हावी आणि आम्हाला माहिती नाही, आम्हाला सही नाही आमची, कधी आधार कार्ड घेतलं नाही, पॅन कार्ड घेतलं नाही, बोगस कर्ज चढवलंय. तिथून लेटर आल्यानंतर आम्हाला कर्ज भरा म्हणून सांगितलं त्यांनी
थकीत जे कर्ज आहे ते आल्यानंतर आम्ही घाबरलो. आम्हाला का कर्ज आम्ही एवढं घेतलं नाही, कधी सभासद नाही, की कर्ज एवढं आमच्या नावावर चढवलं कसं ते आम्हाला कळल्यानंतर आम्ही धाव घेतली पोलिसाकडे, पतपेढीकडे जाऊन बघितली, चौकशी केली. आम्ही म्हटलं सभासद नसताना आमच्या नावावर एवढं कर्ज कसं काय चढलं, ते आम्हाला न्याय भेटावा एवढीच आमची विनंती. माझं नाव अजित भीमराव पडळकर. नक्की प्रकरण हे झालेलं आहे की आमच्या टोळीतील आकाश जगताप म्हणून एक कामगार आहे, त्यांच्या नावे एक नोटीस आलेली आहे. ते नोटीस असं आलं होतं की पैसे भरा म्हणून बाबूराव रामिष्ट पतसंस्थेनं नोटीस दिलं होतं की तुम्ही कर्ज उचललेलं आहे आणि ते कर्ज भरा म्हणून. तर ते कर्ज त्यांनी उचललेलंच नव्हतं. मग ते आम्ही चौकशी करण्यासाठी गेलो तिथं, तर तिथं एक आमच्यातले 22 कामगार म्हणून असे तिथं तिने लिस्ट दिली की 22 कामगारांनी तुम्ही कर्ज घेतलेलं आहे. तर आम्ही म्हणलं 22 कामगारांनी आम्ही कर्ज घेतलेलं नाही, आम्ही तुमच्या पतपेढीतही आलेलं नाही, आम्ही तुमच्याकडे फॉर्मही भरलेला नाही, कधी मागणीही केलेली नाही, आणि तुम्ही डायरेक्ट आमच्या नाव कर्ज असं टाकलं कसं. तर ते बोलले की आम्हाला माहीत नाही काय नाही, ते तुम्ही कर्ज घेतलेलं आहे ते कर्ज भरा म्हणून. त्याच्यानंतर परत आम्ही चौकशी केल्यानंतर परत त्यांच्यावरती गुन्हा दाखल केलेला आहे. मग त्यांच्यावरती जी काय असेल ती योग्य कारवाई व्हावं हीच आमची मागणी आहे.